नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मित्रांनो आपल्या नाथ भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण परत आज एकदा बघा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025 साठी बघा IBPS पॅटर्न नुसार मित्रांनो बघा आज आपण पद गट ड शिपाई या पदासाठी गणित व बुद्धिमत्तेचे बघा या ठिकाणी प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण आज कव्हर करत आहोत। बघा याच प्रकारे मित्रांनो या अगोदर देखील आपल्या चॅनलवरती मित्रांनो जवळपास या ठिकाणी 12 भाग बघा या ठिकाणी आपल्या चॅनलवरती मित्रांनो अपलोड केलेले आहेत। आजचा हा 13वा भाग आहे। या अगोदर जर तुम्ही 12 भाग जर ते पाहिले नसतील बघा या 12ही भागांची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती मित्रांनो व्हिडिओ सेशनमध्ये प्लेलिस्ट बघा सेशनमध्ये या ठिकाणी अवेलेबल तुम्हाला करून दिली आहे। ती बघा एकदाशी तुम्ही सर्व काही बघा प्लेलिस्ट जे आहे एकदाशी नवीनपणे अभ्यासून घ्या आणि मित्रांनो बघा जे सर्व काही प्रश्नसंच आहेत ते एकदाशी तुम्ही लिहून घ्या। म्हणजे मित्रांनो बघा तुमचा बार या ठिकाणी कमीत कमी 2 बार तरी 15 दिवसातून 2 बार या ठिकाणी तुमचा सराव होणे या ठिकाणी अपेक्षित आहे। नाहीतर बघा तुम्ही लक्षामध्ये तुमच्या या ठिकाणी राहणार नाही। त्यामुळे बघा काय करा या ठिकाणी तुम्ही एक वही घ्या स्वतंत्र अशी आणि त्या वहीमध्ये मित्रांनो जे आपण आतापर्यंत जेवढे काही भाग पाहिले आणि समोर आपण जेवढे काही भाग पाहू परीक्षा होईपर्यंत आपली ते सर्व काही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि मित्रांनो त्याचा जे बघा आठवड्यावाईज तुम्ही त्याचा अभ्यास करत चला। कारण मित्रांनो बघा तुम्ही जर एकच गोष्ट जर वेळोवेळी बार जर केल्या तर ती मित्रांनो जी गोष्ट आहे तुमच्या या ठिकाणी दिमागामध्ये कायमची फिट होते। म्हणून काय करा बघा नोट करत चाल नोट केलेलं मित्रांनो बघा तुम्ही शक्यतो आठवड्यातून एक तरी बार या ठिकाणी तुम्ही वाचवण्याचा थोडंसं डोळ्याखालून टाकण्याचा ते प्रयत्न करत चला। बघा नवीन असाल या ठिकाणी आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या। तर बघा पहिला प्रश्न काय आहे, जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गाई 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत। त्या कळपात एकूण 34 गुरे असतील तर त्या कळपात एकूण बकऱ्या किती या प्रकारचा प्रश्न विचारला आहे। मित्रांनो बघा त्या कळपामध्ये एकूण मित्रांनो 34 गुरे म्हणजे या ठिकाणी सर्व मित्रांनो जे प्राणी आहेत मिसळून एकूण 34 आहेत। तर या 34 पैकी 24 सोडून सर्व गाई 30 सोडून सर्व म्हशी तर उर्वरित बकऱ्या या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे। काय करू नका किती मित्रांनो 24 सोडून या ठिकाणी सर्व गाय आहेत ना, मग मित्रांनो काय करायचं 24 एकूण गुरे घ्या, एकूण गुरे या ठिकाणी 34 मग मित्रांनो 34 मधून या ठिकाणी 24 सोडून सर्व गाय होतं म्हणजे या ठिकाणी 24 मायनस करा। या ठिकाणी जर 34 मधून 24 मायनस केले उरले किती 10 म्हणजे या ठिकाणी 10 गायी असणार आहेत। या ठिकाणी बघा 10 गायी असणार आहेत। पुन्हा एकूण सर्व गुरे घ्या 34 पुन्हा मायनस किती 30 सोडून सर्व म्हशी किती मित्रांनो या ठिकाणी या 34 मधून 30 सोडून सर्व म्हशी मग मित्रांनो सरळ 34 मधून 30 सोडून सर्व म्हशी म्हणून या ठिकाणी आपल्याला म्हशी करण्यासाठी या 34 मधून 30 मायनस करा। या ठिकाणी उरले किती 4 या ठिकाणी मित्रांनो 4 म्हशी असणार आहेत। आता या ठिकाणी बघा आपल्याला शेवटचं आन्सर भेटून जातं। हे 10 आणि 4 मित्रांनो झाले किती एकूण 14 झाले मित्रांनो 4 म्हशी व 10 गाय एकूण 14। जर आता आपण मित्रांनो या सर्व गुऱ्यामधून जर आपण या ठिकाणी 10 गाई व 4 म्हशी जर आपण या ठिकाणी एकूण 14 मायनस केलं मित्रांनो उरले किती 34 मधून मित्रांनो या ठिकाणी 4 मधून 4 गेलं 0 या 3 मधून 2 गेले 1 म्हणजे या ठिकाणी मित्रांनो एकूण बकऱ्या किती असतील तर 20। पर्याय क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे। मित्रांनो बघा किती सोपं आहे बघा या ठिकाणी किती आपण एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी प्रश्नाचे योग्य आन्सर बघा काढलो आहोत। बघा महत्त्वाची बात म्हणजे या ठिकाणी आम्ही बघा एक 1500 प्लस प्रश्नांचा या ठिकाणी बघा 1500 प्लस GK GS काय मित्रांनो बघा GK GS व करंट अफेअर्स एक बघा या ठिकाणी आम्ही महाठोकळा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे। तर बघा मित्रांनो महाठोकळा या ठिकाणी पेड असणार आहे। तर मी काय म्हणतो तुम्ही एकदाशी अवश्य हा जो मित्रांनो महाठोकळा आहे तुम्ही अभ्यासून घ्या खरेदी करण्यासाठी काय करा 7414 939007 या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा आणि मित्रांनो आणि हे जे 99 रुपये पे केलेले स्क्रीनशॉट आहे या नंबरचा तुम्ही व्हॉट्सअपला टाकून टाका। मित्रांनो बघा तुम्हाला अवघ्या 2 मिनिटाच्या आत आम्ही तुम्हाला हा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती बघा हा मित्रांनो जो महाठोकळा आहे तुम्हाला अवेलेबल आम्ही करून देऊ। मित्रांनो बघा अवश्य बाय करून घ्या कारण मित्रांनो बघा GK GS आणि करंट अफेअर्स सोबत तुम्हाला प्लस मोफतमध्ये बघा या ठिकाणी आतापर्यंत आपल्या चॅनलवर जितके काही गणित बुद्धिमत्तेचे बघा हे मित्रांनो सेशन झाले आहेत। हे मित्रांनो सर्व काही जे प्रश्नपत्रिका आहेत त्या मित्रांनो त्या प्रश्नपत्रिकांची एक तुम्हाला PDF या ठिकाणी सुद्धा आम्ही प्लस त्यामध्ये तुम्हाला देऊन टाकू। आतापर्यंत जेवढे काही मित्रांनो या ठिकाणी आपल्या चॅनलवरती सेशन झालेले आहेत व्हिडिओ त्या सर्व व्हिडिओच्या या ठिकाणी जे मित्रांनो प्रश्नपत्रिका होती तुम्हाला परत एकदा या ठिकाणी अभ्यासायला आम्ही तुम्हाला देऊन टाकू। तर बघा मित्रांनो एकदाशी नवीन बघा या ठिकाणी खरेदी करून घ्या आणि मित्रांनो बघा याचा महाठोकळा याचा तुम्ही पूर्णपणे या ठिकाणी लाभ घ्या फक्त मी इतकंच म्हणतो। तर बघा आता प्रश्न क्रमांक दुसरा कसा लेवलचा आहे
बघा, एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे. तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती असेल? बघा मित्रांनो, एकदम सोप्या ट्रिकनुसार या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचा जर योग्य आन्सर काढायचं असेल तर काहीच करू नका. या ठिकाणी तुम्हाला कसल्या वगैरे सूत्र वगैरे काही मांडायची गरज नाही. सरळ तुम्ही पर्यायावरून बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर काढू शकतो. तर मी काय करतो, या ठिकाणी सरळ या ठिकाणी राईट आन्सर चूज करतो बघा, कारण या ठिकाणी आपल्याला टाईमची बचत करायची आहे. तर या ठिकाणी राईट आन्सर काय आहे? 28 व 22. तर काय मित्रांनो, एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे आहेत. तर किती मित्रांनो? मोर व हरणे. तर मित्रांनो, मोर व हरणे यांची अनुक्रमे संख्या किती? या ठिकाणी या प्रकारचा प्रश्न विचारलाय. तर काही करू नका, मोर घ्या पहिलं, पुन्हा हरणे घ्या, हरिण. आता बघा या ठिकाणी मोरांची संख्या 28, हरणाची संख्या 22. सरळ मोराला 2 पाय असतात, गुणाकारात 2, बेआटी 16, हालचाल 1, बेदोनी 4, 4 आणि 1 5. पुन्हा हरणाला 4 पाय असतात, 22 चौक 88. जर आपण या ठिकाणी 56 प्लस जर या ठिकाणी 88 केलं, येतात किती? 144 झालं. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर 28 व 22. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 3. एका उमेदवाराला एका अंकास 25ने गुणाकार करायला सांगितले होते. त्यांनी चुकून 52ने गुणाकार केला. त्याचे उत्तर अपेक्षित उत्तरापेक्षा 324ने जास्त आली. तर उमेदवाराला कोणत्या अंकास गुणाकार करायला सांगितले होते? या प्रकारचा प्रश्न विचारलाय. काही करू नका मित्रांनो. बघा, एका उमेदवाराला काय केलंय? एका अंकास 25ने गुणाकार करायला सांगितलं होतं. तर या ठिकाणी मित्रांनो गुणाकार कशाला करायला सांगितलं होतं? तर 25ला. म्हणून या ठिकाणी आपण सर्वप्रथम काय करू, या ठिकाणी बघा करायला सांगितलेला गुणाकार घेऊ आपण सर्वप्रथम. बघा, तर करायला सांगितलं मित्रांनो गुणाकार काय होता? तर एक संख्या ती आपल्याला माहिती या ठिकाणी आपण ती एक संख्या x मानली. तर x गुणाकाराचं 25 केलं, 25 1. पण त्यानं चुकून काय केलं? या ठिकाणी 52 गुणाकार केला त्या x संख्येला. तर x गुणाकारात 52 केल्यानं झालं किती? आता 52x. मित्रांनो बघा, या ठिकाणी उमेदवाराला 25ने गुणाकार करायला सांगितलं होतं, पण त्यानं काय केलं? चुकून 52 गुणाकार केलाय. तेव्हा काय झालं? अपेक्षित उत्तरापेक्षा मित्रांनो या ठिकाणी किती? 324ने मित्रांनो उत्तर जास्त आले. म्हणून या ठिकाणी काय करा, त्यानं चुकून केलेला गुणाकार काय केला? 52x. म्हणजे 52x घ्या. या 52x मध्ये मित्रांनो याला करायला काय सांगितलं गुणाकार? तर 25न हे 25 मायनस करा आणि बरोबर मित्रांनो एकूण किती आलं? अपेक्षित उत्तरापेक्षा 324ने जास्त. म्हणून या ठिकाणी 324 घ्या. आता 52 मधून जर या ठिकाणी 25 गेले मित्रांनो तर उरतात किती? या ठिकाणी 27x उरतात. बघा 27x बरोबर जर हे आपण 324 घेतलं तर आता बघा या ठिकाणी सरळ हे x बरोबर हे 324 याच्या छेदामध्ये हे आले हे 27. जर आता बघा या ठिकाणी सरळ आपण काय करू, 27 9ने भाग देऊ. 9 1 9 2 18 9 3 27. ओके, 9 3 27, 9 1 9 2 18 9 3 27. मग पुन्हा या ठिकाणी 27 आलं, 9 3 27. मग मित्रांनो 32 मधून जर या ठिकाणी 27 गेले उरले किती? 5. 9 3 27, 9 चौक 36, 9 5 45, 9 सख 54. या ठिकाणी आलं किती वर? आता 36. हे 36 घ्या, छेदामध्ये 3. आता बघा हे 3 1 3, पुन्हा 3 2 6. म्हणजे या ठिकाणी किती? क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर आहे. मित्रांनो त्या उमेदवाराला एकूण किती? कोणत्या? तर किती? एका अंकास 25ने गुणाकार करायला सांगितले होते ते मित्रांनो. तर ते अंक आहे बघा या ठिकाणी 12 हा मित्रांनो अंक असणार आहे. तर किती मित्रांनो? 12 हा अंक असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. बघा 4था प्रश्न. एका टुर्नामेंटमध्ये 14 संघ साखळी सामने खेळत आहेत. जर प्रत्येक संघाशी एकदा सामना खेळला तर एकूण सामने किती होतील? काहीच करू नका, सरळ हे 14 संघ घ्या, गुणाकारात 14 - 1 झाले किती? 13. 2 संख्यांचा वरती गुणाकार म्हणून छेदामध्ये 2, बे 1 बे, बे 7 14, 13 7 91. या ठिकाणी मित्रांनो एकूण 91 सामने होतील. क्रमांक या ठिकाणी ब आपला प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. बघा आता पुढे 5वा प्रश्न. P हा Q पेक्षा उंच आहे, R हा Q पेक्षा लहान आहे, S आणि T ची उंची सारखी आहे, T हा Q आणि R या दोघांपेक्षा उंच आहे, मग सर्वात लहान कोण आहे? या प्रकारचा प्रश्न विचारलाय. काय केलं बघा, P हा मित्रांनो Q पेक्षा उंच आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी जर Q असेल तर मित्रांनो बघा Q पेक्षा ह्या ठिकाणी P हा उंच आहे. मग पुन्हा काय केलंय, R हा Q पेक्षा मोठा आहे. मित्रांनो काय झालं बघा या ठिकाणी पुन्हा P हा मित्रांनो Q पेक्षा मोठा आहे व R हा मित्रांनो या ठिकाणी
क्यू पेक्षा लहान आहे म्हणून या ठिकाणी क्यूच्या खाली आपण आर घेऊ. ओके, या ठिकाणी आर लहान आहे म्हणून. मग पुन्हा एस आणि टीची उंची सारखी आहे बरोबर, समान आहे. या ठिकाणी बघा एस टीची जी उंची आहे मित्रांनो एस आणि टीची जी मित्रांनो उंची आहे बघा ती समान आहे. तर टी हा क्यू आणि आर या दोघांपेक्षा काय आहे उंच आहे. तर काय मित्रांनो जो टी आहे तो क्यू आणि आर या दोघांपेक्षा उंच आहे. जर या ठिकाणी टी असणार, टी जर मित्रांनो क्यू आणि आर पेक्षा जर उंच असेल तर एस सुद्धा असेल. तर मित्रांनो बघा दोघांपेक्षा उंच आहे. मग सर्वात लहान या ठिकाणी आता कोण दिसत आहे तुम्हाला, आर या ठिकाणी दिसत आहे म्हणून ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी आर असणार आहे. पुढे बघा 6वा प्रश्न. बघा खालील दिवसांचा योग्य क्रम लावल्यास मधोमध येणारा शब्द कोणता असेल. गांधी जयंती, स्वातंत्र्य दिवस, शिक्षण दिवस, शिक्षक दिवस, बालदिवस व प्रजासत्ताक दिवस. तर बघा मित्रांनो यांचा जर आपण योग्य क्रम लावला तर या ठिकाणी अगदी मधोमध संख्या कोणती येते. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण योग्य क्रम याचा लावून घेऊ. तर बघा आता याचा योग्य क्रम कशा प्रकारे लावता येतं. सरळ बघा प्रजासत्ताक दिवस आहे मित्रांनो कधी असतो, तर प्रजासत्ताक हा जो मित्रांनो दिवस आहे हा बघा 26 जानेवारीला असतो. हा 26 जानेवारी म्हणजेच हा पहिल्या क्रमांकाचा, 26 जानेवारी हा पहिल्या क्रमांकाचा. मग जानेवारीच्या बाद कोणता महिना आहे बघा या ठिकाणी मित्रांनो, जानेवारी झालं की मग लगेच ऑगस्ट. ओके, मग या ठिकाणी स्वातंत्र्य दिवस आहे बघा ऑगस्ट. ओके, मग स्वातंत्र्य दिवस मित्रांनो कधी असतं, तर ऑगस्टमध्ये असतं बघा. या ठिकाणी 15 ऑगस्टला मित्रांनो या ठिकाणी स्वातंत्र्य दिवस असतं, 15 ऑगस्टला. ऑगस्ट झालं की मग लगेच मित्रांनो सप्टेंबरमध्ये बघा या ठिकाणी शिक्षक दिवस असतो. सप्टेंबरमध्ये मित्रांनो या ठिकाणी शिक्षक दिवस असतो बघा लगेच किती, 5 सप्टेंबरला शिक्षक दिवस असतो. ओके, मग पुन्हा मित्रांनो जे लगेच आहे गांधी जयंती. गांधी जयंती हे मित्रांनो 2 ऑक्टोबरला असते. 2 ऑक्टोबरला मित्रांनो ही गांधी जयंती ही मित्रांनो असते. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती. आणि उरलं काय बघा या ठिकाणी आता, हा हे स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट 2 नंबर, हे 3 नंबर, आता हे झालं 4 नंबर. व उरलं काय बालदिवस. तर बालदिवस कधी असतो, तर 14 नोव्हेंबरला बालदिवस असतो बघा, 14 नोव्हेंबर. तर बघा या ठिकाणी सर्वात मधी कोणता अंक आहे बघा या ठिकाणी, या 5, 1 ते 5 मध्ये सर्वात मधी अंक कोणता आहे, तर 3, जे की मित्रांनो शिक्षक दिवस आहे. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक अ या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा शेवटचा प्रश्न. तर हा जो प्रश्न आहे मित्रांनो बघा डिप्टो हाच प्रश्न मित्रांनो आपण आपल्या मागल्या एका भागामध्ये अभ्यासलो आहोत. त्यामुळे बघा तुम्ही हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य आन्सर कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंटमध्ये या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल, आपल्या व्हिडिओला तुम्ही अवश्य लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत हा जो व्हिडिओ आहे तुम्ही अवश्य शेअर करा. आणि मित्रांनो बघा तुम्ही या ठिकाणी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू परत अशाच काही मित्रांनो नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत मित्रांनो घ्या काळजी, करा अभ्यास.